इन दिनों लगातार हुई बारिश व बाढ़ से किसानों की फसलें पूरी तरह बर्बाद हो चुकी है, जिसको लेकर हिंगोली जिले में ओलावृष्टि, ओला दुष्काळ जाहिर करने की मांग के साथ अन्य मांगों को लेकर 2 अक्टूबर महात्मा गांधी जयंती के दिन से कलमनुरी उपविभागीय अधिकारी कार्यालय के सामने अन्य त्याग आंदोलन राष्ट्रवादी कांग्रेस शरद चंद्र पवार पार्टी के हिंगोली जिला उपाध्यक्ष एडवोकेट रवि शिंदे शुरू कर रहे हैं। अन्य त्याग आंदोलन इन प्रमुख मांगों को लेकर किया जा रहा है, जिनमें ओलावृष्टि, ओला दुष्काळ जाहिर कर किसानों को प्रति एकड़ 50,000 रुपये मुआवजा देने, किसानों को पूरी तरह कर्ज माफी देने, किसान व खेत मजदूरों का लाइट बिल माफ करने, जिले के सभी भूमिहीन खेत मजदूर, कामगार, मेहनत कशों को 50,000 रुपयों की आर्थिक मदद देने के साथ अन्य मांगों को लेकर अन्न त्याग आंदोलन किया जाएगा। हिंगोली जिल्ह्यामध्ये मागच्या 2-2.5 महिन्यापासून सतत पाऊस पडून अतिवृष्टी होत आहे। काही भागामध्ये हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी आणि विशेष करून वसमत आणि कळमनुरीमध्ये ढगफुटीचे मोठे प्रकार झाले। याच्यामुळे या कळमनुरी तालुक्याला आणि वसमत तालुक्याला मधून जाणारी दोन्ही नद्या, मग कयादू असेल, पैनगंगा असेल, येलदरी असेल का सिद्धेश्वर असेल, या नद्यांनी आणि छोट्या मोठ्या नाला, वड, कॅनवल यांनी फार मोठं पाण्याचं रुद्र अवतार घेतलेला आहे। आणि याच्यामुळे शेतकऱ्यांचे सगळेच पिकं, मग सोयाबीन असेल, कापूस असेल का हळद असेल, इतर सगळेच पिकं हे खरडून गेलेले आहेत, वाहून गेलेले आहेत। हा शेतकरी जो आहे तो आता हवादिल झालेला आहे। शेतकरीच नाही तर जे शेतमजूर आहेत, ज्यांना जमिनी नाहीत, ज्यांच्या नावानं, हे विद्यार्थी असतील, महिला असतील, बेरोजगार युवक असतील का इथले मग शहरामध्ये छोटे मोठा या ठिकाणी व्यापार करणारे व्यापारी असतील, हे सगळे आज आर्थिक मोठ्या संकटात सापडलेले आहेत। म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं 24 सप्टेंबरला आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली आणि हिंगोली जिल्हा दुष्काळ जिल्हा म्हणून जाहीर करावा या प्रमुख मागणीसाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या माध्यमातून निवेदन दिलं। परंतु अजून 5 दिवस झाले कुठलीही या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली नाही। म्हणून आम्ही हिंगोली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमच्या नेत्या, माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर साहेब आणि जिल्हा अध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या 2 ऑक्टोबरला दसऱ्याचा दिवस आहे आणि त्या दिवशी आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे। त्या 2 ऑक्टोबर 2025ला गुरुवारी उपविभागीय कार्यालय कळमनुरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मी स्वतः या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि आज उपविभागीय अधिकारी भुते मॅडम यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलेलं आहे की येत्या 2 ऑक्टोबरला उपविभागीय कार्यालयासमोर दुपारी 1 वाजता अन्नत्याग आंदोलन मी या ठिकाणी करणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची या ठिकाणी पहिली मागणी आहे, हिंगोली जिल्हा हा ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना प्रति एकर, हेक्टर नाही आमची मागणी, तर एकर 50,000 रुपयाचं आर्थिक या ठिकाणी सहाय्य करावं, मदत करावी। दुसरी मागणी आहे की शेतकरी ज्यांना 7/12 आहे त्यांना 50 एकरची मागणी केलेली आहे, पण ज्यांना शेती नाही, जे भूमिहीन आहेत, जे मजूर आहेत, त्यांना सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्र सरकारनं 50,000ची आर्थिक मदत केली पाहिजे। शेतकऱ्यांचे सर्वच बँकेचे कर्ज माफ केले पाहिजे। शेतकऱ्यांचे घराचे आणि शेतीचे आणि मजुरांचे पण वीज बिल माफ केलं पाहिजे। तसंच या ठिकाणी जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांच्या पालकांना, जे मजूर आहेत त्यांच्या हाताला काम नाही, शेतकऱ्यांचं सगळं सोयाबीन आणि पीक गेलेलं आहे। म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आणि सगळ्याच पाल्यांच्या या ठिकाणी विद्यार्थ्यांची फी माफ केली पाहिजे आणि शिष्यवृत्ती दिली पाहिजे। जे बेरोजगार तरुण ज्यांनी डिग्र्या घेऊन बेरोजगार या जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यात फिरत आहेत, मग ते सगळेच या ठिकाणी BA, BCom, BSc झालेले तरुण असतील तर यांना 30,000 रुपयाचं महाराष्ट्र शासनानं या ठिकाणी बेरोजगार भत्ता दिला पाहिजे। तसंच या ठिकाणी जे
पाण्यामध्ये मग ते इसापूर डॅम असेल, पैनगंगा नदी असेल किंवा कयाधू नदी असेल किंवा छोटे मोठे नाले असतील, याच्यामधून जे शेतकरी महिला ज्या वाहून गेलेल्या आहेत, जे बेरोजगार तरुण यामध्ये पाण्यात वाहून निधन झालेलं आहे, त्या कुटुंबाला 30 लाखाची मदत केली पाहिजे। तसंच या ठिकाणी शासनाने जी काही लाडकी बहीण योजना जाहीर केलेली आहे, त्याचे पुढील 6 महिन्याचे हप्ते महिलांच्या खात्यावर जमा केले पाहिजे। जे श्रावण बाळ निराधार योजना आहे, संजय गांधी निराधार योजना आहे, वयोवृद्धांची जी योजना आहे, त्याचं पण अनुदान हे लाभधारकांना दिलं पाहिजे। जे शेतकरी आहेत, भूमिहीन आहेत, जे मजूर आहेत, जे अंत्योदय आणि दारिद्र्य खाली ज्यांना राशन मिळते, ते स्वस्त धान्याचं 6 महिन्याचं वाटप शासनानं या ठिकाणी ताबडतोब 2 ऑक्टोबर पासून केलं पाहिजे, अशी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं मागणी आहे। तसंच या ठिकाणचे जे काही कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, कंत्राटी जे कर्मचारी आहेत, त्यांना दिवाळी बोनस दिलं पाहिजे। या जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील अंगणवाडी मदतनीस असतील, अंगणवाडी कर्मचारी असतील, आशा वर्कर असतील, यांना सुद्धा शासनानं जवळपास 20,000चं बोनस जाहीर केलं पाहिजे। यासह आम्ही 11 मागण्या घेऊन उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं आमच्या नेत्या माननीय माजी मंत्री केंद्रीय मंत्री सूर्यकांताताई पाटील, माजी मंत्री दांडेगावकर साहेब आणि जिल्हा अध्यक्ष दिलीप चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही येत्या 2 ऑक्टोबरला उपविभागीय कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करत आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमची विनंती आहे की जन्म देणाऱ्याला आम्ही मायबाप म्हणतो आणि दुसरं कोणाला मायबाप म्हणतो तर सरकारला मायबाप म्हणतो। आता शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, युवक, महिला यांचं सगळं आर्थिक हिंगोली जिल्ह्यामध्ये फार मोठं नुकसान झालेलं आहे, आर्थिक कोंडीमध्ये सापडलेले आहेत। म्हणून आपल्याला विनंती करतो की आपण ताबडतोब हिंगोली जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा आणि सर्वांना आर्थिक या ठिकाणी सहाय्य करावं म्हणून विनंती करतो। अन्यथा 2 ऑक्टोबर पासून या ठिकाणी आम्ही आपल्या निषेधार्थ अन्नत्याग आंदोलन महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आणि या ठिकाणी आम्हाला आता हिंगोली जिल्ह्यात दसरा पण राहिला नाही आणि दिवाळी पण राहिलेली नाही, आम्हाला आता या ठिकाणी हवादिल झालेलं आहे। म्हणून शासनाला मी या ठिकाणी मुख्यमंत्र्याला विनंती करतो की आमच्या ताबडतोब मागण्या मान्य करावा। या ठिकाणी आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना, शेतमजूर, विद्यार्थी आणि बेरोजगार आणि युवक आणि महिलांना, लाडक्या बहिणींना, जे अंगणवाडी कर्मचारी असतील, शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांना पण विनंती करतो की आपण सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं जे अन्नत्याग आंदोलन उपविभागीय कार्यालय कळमनुर येथे होणार आहे, आपण याच्यामध्ये पण सहभागी व्हावं, पाठिंबा द्यावं, एवढीच मी आपल्याला या माध्यमातून विनंती करतो। धन्यवाद।